नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा निमित्त स्पेशल असं काहीतरी छान बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे। आता या चाळणीमध्ये आपण एक ओला टॉवेल घालायचा आहे। टॉवेल ओला करून घ्यायचा आहे आणि हे आहे पाऊण लिटर दुधाचं दही। रात्री लावलं होतं, खूप छान असं घट्टसर दही लागलेलं आहे। घरी बनवलेलं दही आहे हे। टॉवेल नेहमी दही घालताना ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला दही जास्त चिकटलं जात नाही आणि पटकन असं निघतं चिकटलं तरी। दही ओतून झालेलं आहे। आता हा टॉवेल आहे एकदम घट्ट असा बांधून घ्यायचा। आता टॉवेल घेताना सगळीकडून असा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे, नाहीतर दही बाहेर येऊ शकतं। व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत असं टॉवेलला पीळ मारायचे, म्हणजे त्याच्यात जे खूप जास्त पाणी असतं ते निघून जातं। पीळ मारायचं आणि असं याला लटकवून ठेवायचं अगदी 4 ते 5 तासासाठी। आत्ता वाजलेले आहेत सकाळचे जवळजवळ 10:30 आणि हे मी जवळजवळ 4 ते 5 तास असंच बांधून ठेवणार आहे। थोडंसं दाबून धरायचं, म्हणजे बऱ्यापैकी पाणी निघलं जातं याच्यातलं। आणि तुम्ही बघू शकता आपला टॉवेल जाड असल्यामुळे फक्त पाणी येते, अगदी शुभ्र रंग दिसतोय पाण्याचा बघा तुम्ही। आता जर पातळ कापड घेतलं तर त्याच्यातून दहीसुद्धा बाहेर येऊ शकतं, त्यामुळं कापड नेहमी जाड घ्यायचं। आता बऱ्यापैकी याच्यातलं पाणी निघालेलं आहे। आता आपण याला लटकवून ठेवूया। लटकवून ठेवल्यानंतर सुद्धा याच्यातून थेंब 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 असं पाणी पडत राहतं। खूप छान वाटतं बघायला ते। आणि तुम्ही बघू शकता मी असं लटकवलं याला आणि पाणी कसं बाहेर पडतं याच्यातून। तर जवळजवळ 5 तासानंतर मी हे बाहेर काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता केवढंसं झालेलं आहे हे पाणी जाऊन जाऊन। आता सोडल्यानंतर बघा तुम्ही जरासुद्धा चिकटलेलं नाही। जे आपण पीळ मारलेलं आहे त्या पिळामध्ये जे बसलेलं दही आहे ते थोडंसं चिकटलं। ते चमच्याने असं काढून घेऊया सगळं व्यवस्थित आणि बाउलमध्ये ओतून घेऊ। हे सगळं खूप छान असं घट्ट झालेलं आहे दही आणि सगळं व्यवस्थित निघालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं मोकळा झालेला आहे टॉवेल पूर्ण। आता हे बाउलमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करूया। आता इथपर्यंत आल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे कोणती रेसिपी चालू आहे। तर याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता 5 चमचे साखर। आता ही साखर मी बारीक केलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। श्रीखंड म्हटलं की थोडंसं गोड असायलाच हवं, त्याशिवाय चव नाही लागत। आणि हे मी केशर अर्धी वाटी दुधामध्ये मी हे केशर भिजत घातलं होतं, कारण मी करणार आहे केशर श्रीखंड। रंग खूप छान येतो। 2 तास आधी हे केशर भिजवलं होतं मी। थोडंसं कोमट दूध घ्यायचं आणि दुधामध्ये हे भिजत घालायचं। आता घालणार आहोत याच्यामध्ये आपण वेलची पावडर। तर 1 चमचा वेलची पावडर घातली आहे। थोडंसं याला रवीच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं। मिक्सर वगैरे लावायची काहीही गरज नाही। हातानेच हे फेटून घेतलं की खूप छान असं श्रीखंड तयार होतं। सोबतच घालायची 1 चमचा ड्रायफ्रूट्स पावडर, म्हणजे श्रीखंड फार चिकट नाही होत। तर अशा प्रकारे आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। फ्लेवरसुद्धा खूप छान आलेला आहे, रंगसुद्धा खूप चांगला आलेला आहे। रेसिपी आवडली तर करून बघा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करा। गोडधोड असं विकत आणून खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगले। तर आता हे आपण एका बाउलमध्ये ॲड करूया आणि तुम्हाला मी दाखवते श्रीखंड किती छान झालेलं आहे। असं रवाळ दाणेदार दिसतंय की नाही श्रीखंड। आता हे तयार झालेलं श्रीखंड आपण बाउलमध्ये काढून घेऊ, थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये असंच ठेवून देऊ। तर इथे बाउलमध्ये श्रीखंड काढल्यानंतर तुम्ही रंग बघा किती छान दिसतोय श्रीखंडाचा आणि खूप छान असं आपलं केशर श्रीखंड तयार झालेलं आहे। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा। भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत। बाय।